गणपती बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक सुरू होती। ढोल ताशांचा गजर सुरू होता आणि अचानक मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकल्याचा आरोप झाला। त्यानंतर मुंबईच्या माझगावमध्ये असा तणाव निर्माण झाला की मध्यरात्रीपर्यंत पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात ठेवावी लागली। नेमकं त्या रात्री घडलं तरी काय? तेवीस ऑगस्टच्या रात्री दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात माझगावचा मोरया गणपतीच्या आगमन मिरवणुकी दरम्यान भयंकर प्रकार घडल्याचं समोर आलं आहे। गणपतीची मूर्ती मंडपापासून अवघ्या 30 ते 40 मीटर अंतरावर आली होती। रात्री 9:30च्या सुमारास कार्यकर्ते मिरवणुकीत नाचत असताना जवळच्या कॉन्टिनेंटल हाइट्स इमारतीच्या दिशेने 2 अंडी फेकण्यात आल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला। यापैकी एक अंड गणपतीच्या मूर्ती आणि कार्यकर्त्यांच्या मधल्या भागात पडल्याचं सांगण्यात आलं आहे। या घटनेनंतर गणेश भक्त आणि मंडळाचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले। काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला। रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आणि नागरिकांना कायदा हातात न घेता शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल केला असून अंडी नेमकी कोणी आणि कोणत्या ठिकाणाहून फेकली याचा तपास सुरू केला आहे। परिसरातील CCTV फुटेजच्या माध्यमातून संशयिताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे सध्या कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही। विशेष म्हणजे माझगावमध्ये गेल्या सुमारे 80 वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा केला जातो आणि हिंदू मुस्लिम समाज एकत्र येऊन उत्सव साजरा करत असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे यंदाच्या आगमन सोहळ्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे। आता पोलिसांच्या तपासातून अंडी नेमकी कोणी फेकली आणि या घटनेमागचं खरं कारण काय होतं हे स्पष्ट होणार आहे।